थँक्यू व्हेरी मच विजय. सुंदर. एक सूचना आहे आमचे गायकांमध्ये, आपल्याला कोरस ठरलेला आहे आपल्याला माहिती आहे. तर शैलेश तू मॉनिटर करणार का? कुठल्या गाण्यांना कोरस आहे तुला माहिती आहे तर थोडं जरा गाण्याला आधीच कोरसची मंडळी तयार ठेव, नाहीतर मग ते मिस झालं तर प्रॉब्लेम. कोरसमुळे मजा येणार आहे. आणि कोरस म्हणजे आपण सगळे पण आहोत, तुम्ही पण त्यांच्याबरोबर गाऊ शकतात. म्हणजे येस, कोरसशिवाय मजा नाही. सो आणि आपल्याला सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम करायचा आहे. याने एक उंची आपल्याला गाठायची आहे. सो धमाल करूयात आपण आज. आपल्याला पूर्ण विठ्ठलमय होऊन जायचं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याला महान अशी संतपरा लाभलेली आहे. आपल्याकडे 18 पगड जाती आहेत आणि जवळजवळ प्रत्येक जातीमध्ये संतपुरुष जन्माला आलेला आहे. अगदी महार मांगापासून सोनार, शिंपी, कुंभार, माळी ते ब्राह्मणापर्यंत यात स्त्रिया देखील कुठं मागं नव्हत्या. यावरून असे लक्षात येते की परमात्म्यामध्ये तरी कोणता भेदभाव नव्हता. तर अशाच एका संताच्या भक्तीवर आधारित एक अभंग आपण आता ऐकणार आहोत. संत गोरा कुंभार. जसं आपण नरहरी महाराजांचं उदाहरण पाहिलं की संसार सांभाळूनच त्यांनी म्हणजे त्यांनी अध्यात्म केलं, तसंच संत गोरा कुंभार हे त्यातलेच एक. तर यांनी नेटकेपणे संसार केला आणि त्यासाठी आवश्यक असलेला पिढीजात व्यवसाय देखील केला. पण तो करत असताना विठ्ठल नामाची कास त्यांनी कधी सोडली नाही. त्यांना त्यांच्या कामामध्ये पदोपदी परमेश्वराचे अस्तित्व जाणवायचे. माणसाचे जीवन किंबहुना हे विश्वच त्यांना मडक्यासारखे वाटते. ज्याला परमात्मा त्याच्या मर्जीने घडवतो, मोडतो, कुरवाळतो किंवा दूर ढकलून देतो. यातून तो काय साधतो त्याचे त्यालाच माहिती. पण हा खेळ खरं तर त्याची लीला अखंड चालू आहे. मनात त्याचे नाम घ्यावे आणि हाताने काम करत राहावे, असे गोरा कुंभार याचे साधे सिंपल तत्त्वज्ञान होते. तर ऐकूयात गदी माडगूळकर यांनी रचलेले प्रपंच चित्रपटातील हे पुढचे गीत. फिरत्या चाकावरती देशी मातीला आधार विठ्ठला तू वेडा कुंभार. सादर करीत आहेत श्री दिलीप जाधव.